नमस्कार मंडळी, मी रोहित राणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, तर ते जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पहा, तर तुम्हाला लवकरात लवकर कळेलच। तर चला आता आपण प्रवासाला सुरुवात करूया। तर मंडळी, तुम्हाला आता अंदाज आलाच असेल, आता आम्ही पोहोचलोय मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला। तर आता आम्ही एअरपोर्टमध्ये प्रवेश केला आहे। आता तुम्हाला समोर एंटर केल्यानंतर तुम्हाला समोर इथे वेगळ्या एअरलाइन्सचे काउंटर दिसतील, तर तिथे जाऊन आपण आता बोर्डिंग पास कलेक्ट करू। तर आता आपल्याला इथे आपल्याला बॅगेज इथे ड्रॉप करायचं आहे, वेट चेक करून। तर आता फायनली आमचं बोर्डिंग पास कलेक्ट करून झालं आहे आणि त्यानंतर सिक्युरिटी चेक इन झालं आहे। आता आम्ही चालू आहे गेट आणि तिथून मग आपली फ्लाईट टेक ऑफ होईल। त्या डिस्प्ले इथे प्लेनचे चार्ट असतात शेड्यूलप्रमाणे, तिथे आपण मॉनिटर करू शकतो आणि ट्रॅक करू शकतो। तर आपला गेट समोर आहे, आता आपण त्या दिशेने जाऊया। तर आता हा कनेक्टर ब्रिजने आम्ही आता फ्लाईटमध्ये एंटर करू। सेफली लँड झाले आहे कोचीन एअरपोर्टला। आणि ज्या फ्लाईटने आम्ही आलो होती ही फ्लाईट होती विस्तारा। तर फ्लाईटमधून उतरलो आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला आपलं बॅगेज कलेक्ट करायचं आहे। बॅगेज काउंटरला तुम्हाला फ्लाईट वाईज तुमच्या एअरलाईन वाईज तुम्हाला इथे काउंटर असेल, जिथे तुम्ही थांबून तुमची बॅग कलेक्ट करू शकता। अशा प्रकारे आपल्या बॅग येतात, जे आपण लगेच कलेक्ट करायच्या। इथे पार्किंग एरिया आहे। जर तुम्ही ऑलरेडी प्रिपेड कॅब बुक केली असेल तर तुम्हाला ते पिलर देतील, त्या पिलरला ॲलोकेटेडला तुम्हाला जायचं आहे आणि पुढची जर्नी स्टार्ट करायची आहे। इथे जनरेटेड टू व्हीलर आहे बाईक्स, त्यांना इथे डबल हेल्मेट कंपल्सरी आहे। तर एअरपोर्टवर उतरल्यानंतर आम्ही इकडे जवळच्या हॉटेलमध्ये हॉल्ट घेतला आहे लंचसाठी। तर हे हॉटेल आहे आणि हे हॉटेल इथं आयन काबूचे जे। आता मी पोचलो आहे मुन्नारच्या जवळ आणि इथे ऑन द वेच एक वॉटरफॉल आहे जो खूप फेमस आहे। तर चला तो वॉटरफॉल आपण बघूया। हा वॉटरफॉल वर्षाच्या 12 महिने चालू असतो। आता पाऊस नसल्यामुळे थोडा जरा त्याचा प्रवाह कमी आहे। हा बघा वॉटरफॉल। या वॉटरफॉलचं नाव चियापारा वॉटरफॉल आहे। आता मी आलो आहे आयुर व्हॅली। ये भी रोजमेरी का साथ में अभी दिखा है हेयर ग्रोथ। और ये सामने देखेंगे ये झाड़ का नाम है मकुटा देवा। ये भी आपको डायबिटिक में और यूरिक एसिड में सभी में खाना चाहिए वाला बहुत कॉस्टली।
सप्लीमेंट का बारे में बता रहा हूँ। ये आपको एक्चुअली सप्लीमेंट है, हमारे बहुत काम का है। इन्हें आपको ब्रेमी जानते हैं? ब्रेमी, हाँ ब्रेमी, ब्रेन बूस्टिंग, हाई विजन, शांत माइंड, नींद, स्नोरिंग जैसा प्रॉब्लम, एंजाइटी, अल्जाइमर जैसा प्रॉब्लम, यानी जेनेटिक प्रॉब्लम कुछ पापा मम्मी को होता है, वो सभी आना नहीं करके सभी में ये मेडिसिन काम आता है। आपको जोड़ों का मेडिसिन है, यानी सारा जोड़, जॉइंट पेन, जॉइंट पेन, जॉइंट प्रोटर, यानी आपको कितने पुरानी हो नो प्रॉब्लम, यानी आपको ऐसा निकल गया। यानी इसमें भी 3 सेक्शन मेडिसिन है, यानी खाने का, पीने का, लगाने का। ये वाला दो बीन खा रहा ना, वो देखो ऐसा, ये सभी आपको जो मेडिसिन ऐसा काम आता है। सोरियासिस, एक्जिमा जैसा प्रॉब्लम में बॉडी में अप्लाई करने का मेडिसिन काम आता है। खाने का और डाइजेस्ट होके एनर्जी में कन्वर्शन होगा, फैट डिपॉजिट नहीं होगा। फैट डिपॉजिट, सैल्यूट, पैशन फ्रूट, हाँ पैशन फ्रूट किसी काम आता है। फास्ट एक्चुअली फोलिक एसिड ज़्यादा है इसमें, फॉलिक शतावरी सुने, शतावरी, हाँ यानी गायनिक मेडिसिन है। ब्लीडिंग ज़्यादा होता है, पेन होता है, बच्चा नहीं होता है, पीसीओडी जैसा प्रॉब्लम, ये सब शतावरी। माइग्रेन साइनस ऐसा प्रॉब्लम है। इनका नाम है वोल्ट पे सर्पगंधा, हाँ सर्पगंधा, बीपी का मेन है और माइग्रेन साइनस में भी कम आता है। तर आता स्पाइस गार्डन एक्सप्लोर करून झालं आहे। आता आम्ही आलो आहे हँडलूम फॅक्टरी, जिथे हाताने टेक्स्टाईल क्लोथ बनले जातात। तर चला ते बघून घेऊया आपण। अशा प्रकारे हाताने ओढलेल्या साड्या तुम्ही बघू शकता कशा बनवल्या जातात। तर आता आम्ही चाललो आहे इथे जवळपासच इथे एक फ्युजन ट्रेडिशनल फोक डान्स, जो केरळचा ट्रेडिशनल डान्स आहे, कथकली आणि ट्रेडिशनल आर्ट म्हणू शकतो की कलारीपट्टू। तर हे 2 खेळ असतात। तर हे टायमिंग ह्याचा 6 ते 7 आहे आणि कलारीपट्टूचा 7 ते 8 आहे। तर आता आपण टायमर पोचलो आहे। आता 6 वाजता शो सुरू होईल। तर चला आपण त्या शोचा आनंद घेऊया।
कुचिपुडी आणि हे जे फोक डान्स आणि ट्रेडिशनल इव्हेंट बघितले केरळाचे ते इथे पुनर्जनी हा हॉलमध्ये बघितले. जे हॉटेल बुक केलं आहे ते हे आहे अमुज विस्ता स्पा अँड रिसॉर्ट. हाचा एंट्रन्स आहे आणि प्रॉपर्टी खूप मोठी आहे. तिथे पार्किंग एरिया पण स्पेशियस आहे. रेस्टॉरंटची स्वतःची स्पा सेंटर पण आहे, समोर बघू शकतात आयुर्वेदिक स्पा. रूमच्या बाहेरचा पॅसेज पण खूप मोठा आहे. इथे बसायला चेअर्स पण ठेवले आहे. तर इथे हा आमचा रूम आहे. मी तुम्हाला क्विकली रूम टूर करून दाखवतो. तर एंट्रन्स केल्यावरच पहिलं इथे लेफ्ट साईडला वॉशरूम आणि शॉवर रूम आहे आणि हा किंग साईज बेड आणि इथे समोर मस्त बाल्कनी आहे. हा बाल्कनी व्ह्यू आहे आणि बाल्कनी मधून मस्त हा सुंदरसा व्ह्यू, माउंटेन व्ह्यू.